मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरात आता फेरीवाल्यांना नो एंट्री, कचरा चहाचे कप फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई. नेरूळ खारकोपर बेलापूर मार्गावरील लोकलचा वेग वाढवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी. रेल्वे रुळांलगत जमिनीवर अतिक्रमण करून उभारलेल्या 16 बांधकामांवर रेल्वे प्रशासनाचा हातोडा. मुंबईच्या माहुल भागात गॅरेजला भीषण आग, आगीत उभ्या असलेल्या गाड्या आणि इतर सामान जळून खाक. मुंबईमध्ये मोंड देवगडच्या सत्यवान तांबेंच्या बागेतील आंबा पिकवून साई सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण. यावर्षीचा आंबा हंगाम सर्वांना भरभराटीचा आणि मधुर जाव, सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना. वर्षानुवर्ष म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील रहिवाशांना हक्काचं घर मिळणार. 28 डिसेंबरला काढण्यात येणाऱ्या सोडतीमध्ये 265 भाडेकरूंच्या हक्काचं घराचं स्वप्न पूर्ण होणार. 5 जानेवारीला दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरीतील अनेक मालमत्तांचा लिलाव होणार. केंद्र सरकारकडून वर्तमानपत्रात जाहिरात. साक्षी मलिकनं केलेले आरोप ब्रिजभूषण सिंगांनी फेटाळले. संजय सिंग माझा नातेवाईक नाही, ब्रिजभूषण सिंग यांचं स्पष्टीकरण. जम्मू काश्मीरमध्ये बारामुल्लामध्ये मशिदीवर दहशतवाद्यांकडून गोळीबार. निवृत्त पोलीस अधिकारी मोहम्मद शफी यांची गोळी झाडून हत्या. राम मंदिराचं उद्घाटन भव्य करण्यासाठी मेगा प्लॅन तयार. गृहमंत्री अमित शहांनीच भाजपच्या बैठकीत सांगितली रणनीती. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचं 22 जानेवारीला लोकार्पण. मंदिराचं काम प्रगतीपथावर. राम मंदिराचे नवे फोटो समोर. चांदीची वीट घेऊन तेलंगणामधील 7 रामभक्तांचा सायकलनं अयोध्या प्रवास. दररोज 80 किलोमीटरचं अंतर कापून युवक हे अयोध्येत पोहोचणार असल्याची माहिती. JN1 व्हेरियंटसाठी सध्याची कोरोना प्रतिबंधक लस प्रभावी. जागतिक आरोग्य संघटनेची माहिती. अरबी समुद्रात भारतीय सागरी हद्दीत एका इस्रायली व्यापारी जहाजावर ड्रोन हल्ला. हल्ल्यानंतर जहाजावर आगीची घटना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.